नमस्कार, मी सुषमा कोठीकर अमरावती मंडल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. अमरावती लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आता आजपासून हा रीतसर प्रचाराला सुरुवात झालेली आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर सर्व पक्षीय लोकांनी आता आपल्या प्रचाराला रीतसर सुरुवात केलेली आहे. असं म्हटलं जात आहे की अमरावती शहरामध्ये ही 3 पक्षामध्ये म्हणजे तिहेरी लढत लढल्या जाणार आहे आणि 3 दिग्गज नावं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. परंतु जनमत काय असणार आहे? नावं आपल्याला लोकांकडूनच कळणार आहेत आणि सर्व अमरावतीची जनता त्यांना पण जाणीव आहे की कुठले नावं ते आहेत. तर आपण आज जनमत जाणून घेण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे आणि माझ्यासोबत एक सिनियर सिटीजन आहेत. मी त्यांचं मत जाणून घेणार आहे की त्यांच्या मनातला उमेदवार नेमका कोण आहे. तर आपण काकांना प्रश्न विचारूया. अंकल, आपके दिल में आपका पसंदीदा उम्मीदवार कौन है? मेरा पसंदीदा उम्मीदवार नवनीत राणा जी है. इनका पसंदीदा उम्मीदवार है नवनीत राणा जी. आपको नवनीत राणा जी ही क्यों पसंद है? क्योंकि वो मोदी जी का काम कर रहे हैं. वो मोदी जी का विकास चालू ही है. रास्ते बस्ते ये वो चारों तरफ काम चालू ही है. देश विदेश में इधर उधर सब चालू ही है. मेरे को वही चलेगा और कोई नहीं चलता मेरे को. मोदी जी जो विकास काम कर रहे हैं उनको चुनकर देना है, तो इसीलिए इनको नवनीत राणा को ही वोट करना है. लेकिन नवनीत राणा जी ने क्या क्या विकास कामें किए अभी तक? उसने अच्छे विकास किया है और अभी और भी आगे उससे बहुत ये है, हमारे को उम्मीद है विकास करेंगी. और भी विकास की उम्मीदें इनको नवनीत राणा जी से है. मैं पूछना चाहूँगी अंकल कि जो समस्याएं अभी अमरावती के लोग बता रहे हैं, बहुत बड़ी बड़ी समस्याएं उनको है. सबसे बड़ी समस्या जो है बेरोजगारी की. तो ये समस्या के लिए आपको क्या अपेक्षा है नवनीत राणा जी से? हमारे को सब अपेक्षा है उससे. नवनीत राणा जी हमारी अपेक्षा सब ये कर सकती है हमारी, और कोई नहीं कर सकता. थैंक यू अंकल जी. अंकल जी को लगता है कि नवनीत राणा एक सक्षम नेता है, उनके हिसाब से वो उनके हर सवाल का जवाब का उत्तर देने के लिए सक्षम है, तो इनके दिल का उमेदवार है नवनीत राणा जी. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं जनमतमध्ये मी स्वागत करते. आपल्यासोबत अजून एक सामान्य नागरिक आहे ज्यांच्या या उमेदवारांकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. वेगवेगळे उमेदवार या निवडणुकीला उभे आहेत आणि तिहेरी लढत अमरावतीमध्ये लढली जाणार आहे. तर कोणाचा सिक्का खरा ठरणार आहे ते आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळणार आहे. परंतु जनतेच्या मनामध्ये कोण उमेदवार आहे ते आपण जाणून घेऊया. सर, तुम्हाला तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे? नवनीत जी राणा. यांच्या मनामधला उमेदवार आहे नवनीत जी राणा. नवनीत जी राणा को ही पसंद करने का आपका कारण क्या है? ऊपर हमारे को मोदी जी चाहिए. वो हिसाब से हमारे को यहाँ पे हम भाजप को ही वोट देंगे. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी यांना अमरावतीमधून ज्या उमेदवाराला निवडून द्यायचा आहे ते उमेदवार म्हणजे भाजपाच्या नवनीत राणा आहेत. नवनीत राणा जी ने अब तक कौन कौन से विकास कामें किए? उन्होंने रोड वगैरह ये वो सब किया है. उसके बाद में बेलोरा एयरपोर्ट का भी मुद्दा उन्होंने उठाया. उसके बाद में उन्होंने जो रेलवे का वैगन कारखाना वो भी यहाँ लाया हुआ है. इसलिए भी हम उनको पसंद करते हैं. इनका कहना है कि नवनीत जी राणा जी ने बहुत ऐसे विकास कामें किए, जैसे वैगन फैक्ट्री है, बेलोरा विमानतल है और रोड बनाए हैं. आगे भी उनको अपेक्षा है कि नवनीत राणा जी बहुत सारे काम अमरावती जिले के लिए करेंगे. तो आपका बहुत बहुत धन्यवाद. पुन्हा एकदा जनमतमध्ये आपलं स्वागत करते आहे मी सुषमा कोठीकर. आपण आज रोडवर उतरलो आहे आणि रोडवर आपण सामान्य नागरिकांचे जे व्ह्यू आहेत या इलेक्शनला घेऊन ते बघणार आहोत. आणि आज इथे एक तरुणी मला भेटली आहे. मी तिला विचारू इच्छिते की तुझ्या पसंतीचा उमेदवार कोण असणार? उमेदवार पसंतीचा तर असं काही म्हणू शकत नाही, पण वंचित बहुजन आघाडी आली पाहिजे असं वाटतं आम्हाला. वंचित बहुजन आघाडी आली पाहिजे असं वाटतं. परंतु अमरावतीच्या जे काही लोकसभेचं समीकरण आहे त्याच्यामध्ये तिहेरी लढत लढल्या जाणार आहे अशा प्रकारचं चित्र उभं राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं नाव कुठेच दिसत नाही. मग या 3 पैकी जर तुला कोणाला चॉईस करायचं असलं तर तू कोणाला चॉईस करणार? कोण 3 नाव? 3 नावं आहेत. भाजपाच्या नवनीत राणा, प्रहारचे दिनेश भूप आणि बळवंतजी वानखेडे काँग्रेस. बळवंतजी वानखेडे यांनी पसंती दिलेली आहे. मग बळवंतजी वानखेडेंनाच का तुम्ही पसंती दिली? असं काही ठरवलेलं नाही मॅम. बळवंतजी वानखेडे आले पाहिजे असं मनापासून इच्छा आहे. बरं, बळवंतजी वानखेडे जर खासदार झाले तर तुम्हाला त्यांच्याकडून कामांच्या कोणत्या अपेक्षा आहेत?
तरुणांना रोजगार दिला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे. आणि आपल्या दूर नाही जात पण आपल्या अमरावतीमधल्या तरुणांना तरुणींना रोजगार मिळावा, त्यांनी जे शिकलेले आहे त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना व्यवस्थित काम मिळावं एवढं वाटतं. या मुलीचा प्रश्न असा आहे की जे बेरोजगार आहे त्या बेरोजगारांना कुठेतरी काम मिळालं पाहिजे आणि बळवंतजी वानखडे जर भावी खासदार होत आहेत तर त्यांच्याकडून हिला अपेक्षा आहे की हिच्यासारख्या अनेक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. खूप खूप धन्यवाद तुझे. अमरावती लोकसभा निवडणूक ही आता एका रंगतदार वळणावर आलेली आहे. आजपासून रितसर प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आपण आज जनतेची मतं जाणून घेणार आहोत, कारण शेवटी अंतिम निर्णय हा जनतेच्या हातामध्ये असतो. त्यांनी केलेल्या मतदानाच्या भरोशावरच कुठला तरी एक उमेदवार निवडून येणार आहे. तर जनतेच्या मनामध्ये कुठला उमेदवार असावा, माझ्यासोबत एक तरुण आहे, त्याच्या मनामध्ये कोण उमेदवार आहे मला जाणून घ्यायचं आहे त्याच्याकडून. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊ बळवंत वानखडे यांच्या मनामधला उमेदवार आहे महाविकास आघाडीचे बळवंत भाऊ वानखेडे. तर तुम्हाला बळवंत भाऊ वानखेडेच का पसंत आहेत? अतिशय सामान्य कुटुंबातला हा माणूस आहे. गावच्या सरपंचपासून या माणसाची सुरुवात आहे व जमिनीवरचा माणूस आहे. आणि गेल्या 2014 मध्ये आपल्या इथं सत्ता रूपांतर झालं होतं देशात, म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले होते. त्यांनी फार मोठे वादे केले होते की 15 लाख रुपये देऊ, नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांना हमी भावाला भाव देऊ. पण असं गेल्या 10 वर्षात असं काही झालेलं नाही आहे. पेट्रोल वाढलेलं आहे, सिलेंडरचे दर वाढलेले आहे. आपण पाहता 10 वर्षा अगोदर पेट्रोल किती होतं, सिलेंडरचे भाव किती होते. म्हणजे आता मोदी सरकारला सामान्य जनतेला खूप त्रास देणारा असे निर्णय घेतले जात आहे. यांचं म्हणणं आहे की सामान्य जनतेला त्रास देणारे निर्णय असे मोदी सरकारने घेतले आहेत. महागाई वाढली आहे, पण मला सांगा की महागाईच्या तुलनेमध्ये लोकांचे पगार सुद्धा वाढले आहेत. गव्हर्नमेंट सर्वंट लोकांचे पगार वाढलेले आहेत, सामान्य जनता अजूनही तेच आहे. यांचं म्हणणं आहे की सामान्य जनता अजूनही जिथे आहे तिथेच आहे, त्यांच्या रोजंदारीमध्ये किंवा रोजगारामध्ये काहीही वाढ झालेली नाही. मला एक सांगा की आता मागच्या 2.5-3 वर्षामध्ये हे पक्ष वेगवेगळे झाले, त्यांच्यामध्ये फूट पडल्या, परंतु त्याच्या आधी तर महाविकास आघाडीमधले काही पक्ष मोदीजींच्या सोबत होते. मग ही ओरड आत्ताच का बरं आहे त्यांची? म्हणजे महाविकास आघाडीमधले काही पक्ष 2.5-3 वर्षापूर्वी मोदीजींच्याच पाठीशी होते, युतीमध्ये त्यांच्यासोबतच लढले, निवडून आले, मग आता ते मोदीजींच्या विरोधात का गेलेत? काही घटक पक्षांना मोदीजींचे विचार पटले नसावे. त्यानंतर महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणावर त्यांना त्यांच्यासोबत राहावंच नसून वाटेल. मोदीजींची विचारधारा त्यांना पटलेली नाही आहे असं यांचं मत आहे. पण मला सांगा की बळवंतजी वानखडे हे काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीने दिले, तर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीमधले जे इतर पक्ष आहे त्यांच्याकडे एक खमका नेता नव्हता का? होता, पण हे बळवंतभाऊ वानखडे एक सामान्य कुटुंबातले होते आणि त्यानंतर अतिशय साधा आणि सरळ माणूस होता. लोकांचा कल त्यांच्याकडेच होता. जनतेचा कल बळवंतजी वानखेडे यांच्याकडे होता, म्हणून या एका युवकाच्या मनामधले उमेदवार हे बळवंतजी वानखेडे आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. जनमताचा कौल काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आज रस्त्यावर आहे. अमरावतीमध्ये तिहेरी लढत आहे. दादा, 3 उमेदवारांची नावं मोठ्या जोराशोरावर अमरावतीमध्ये चालू आहे, परंतु शेवटी निर्णय जो आहे तो जनतेच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही सर्वजण सामान्य जनता आहात. तर आम्हाला आज इथे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे? नवनीत राणा 100%. नवनीत राणालाच तुम्ही का पसंती देताय? नवनीत राणापेक्षा बीजेपी, मोदीजी त्यांना प्रथम समर्थन आहे. मग नवनीत राणांनी आतापर्यंत अमरावती शहरामध्ये काय विकास केला? भरपूर केलं, असं एक काही सांगता नाही येत. जर लिस्ट जर आपण काढली तर भरपूर कामे केलं आहे. ते एक कपल असं आहे, आमदार आणि खासदार ते वर्षभर घरात बसले राहत नाही. इधर जर तुम्ही आमदार खासदार पाहिले तर वर्षभर घरातून बाहेर निघत नाही. त्यांना फक्त इलेक्शन आले की बाहेरचे रस्ता दिसतात, बाकी वर्षभर घरात बसले राहतात. बरं, नवनीत राणांना आता भाजपने उमेदवारी दिली म्हणून तुम्ही नवनीत राणांना निवडून देणार, पण समजा जर भाजपाने नवनीत राणांना उमेदवारी दिली नसती तर? ऑफकोर्स बीजेपी, मोदीजी. कॅन्डिडेट कोणी असो, चिन्ह एकच, कमळ. कॅन्डिडेट कोणी असो, चिन्ह फक्त एकच यांच्या मनामधलं आहे, कमळ कमळ कमळ. दादा, तुमच्या मनामधले उमेदवार कोण आहेत? आमचे मध्ये आपलं हे नवनीत राणा. तर दादांच्या मनामध्ये सुद्धा नवनीत राणा ह्याच प्रिय उमेदवार आहे. कमल कमल मोदीजी, कमल मोदीजी, मोदीजी कमल.
इथे या सामान्य जनतेच्या मनामध्ये मोदीजी आणि कमळ हे बसलेले आहेत. तर त्यांच्या पसंतीच्या उमेदवार सुद्धा भाजपाच्या नवनीत राणाच आहेत. पुढे आपण अजून जाऊया सामान्य जनतेकडे. आपण आज आहोत अमरावतीच्या रस्त्यावर आणि अमरावतीच्या रस्त्यावर आपण जाणून घेतोय की जनतेच्या मनामधला उमेदवार कोण आहे. तर दादा इथे चहा बनवत आहेत आणि दादांना मी आता विचारणार आहे की त्यांच्या मनामध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीमधला त्यांच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे. मॅडम मला माहित आहे कोणाला वोट द्यायचा, मी तेलेच देईन. तसे ते एक नंबर नेता आहे आमचे दिनेश भाऊ, त्यांना आवडायचे आमचे, आम्ही तेलेच देऊ वोट. बरं, दिनेश भाऊ तुमच्या आवडीचे नेते आहेत. तर दिनेश भाऊ कडून तुम्हाला कोणकोणत्या कामाची अपेक्षा आहे. मॅडम काम काय, आमचं लयच काम करते ते. त्यांच्यापाशी कधी जाऊ, त्यांचे कार्यकर्ता मस्त चांगले पद्धतशी बोलते आणि बसवते आणि चहा देते, कामही करून देते. पाहिजे आम्हाला. अमरावतीच्या विकासासाठी काय कामांची अपेक्षा आहे तुम्हाला. मॅडम करते ना ते काम, त्यांना माहिती, आम्हाला का माहित काय करायला लागते, पण ते आमच्यासाठी बरोबर आहे, जसे पाहिजे तसे आहेत. सामान्य जनतेच्या मनामधले कार्यकर्ते म्हणून आणि एक कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते आणि आता जनतेच्या मनातले उमेदवार म्हणून यांच्या मध्ये आहेत दिनेश भाऊ बुब. तर जनमत रस्त्यावर या भूमिकेतून आपण आज बघतो आहे. आपण रस्त्यावर उतरलो आहे आणि रस्त्यावर आपण लोकांचं मनामधला उमेदवार कोण आहे ते जाणून घेतो आहे. तर दादा तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे. आमच्या मनामध्ये उमेदवार म्हणून सध्या तर बळवंतभाऊ वानखडे आहे. म्हणजे सध्या तर हे का बरं, म्हणजे असं फिक्स का नाही आहे तुमचं. फिक्सच बळवंतभाऊ वानखडे आहे, कारण की ते शेतमजूर, शेतकऱ्यांचे कैवारी आहेत आणि स्वतः ते शेतकरी पुत्र आहेत. त्याच्या कारणानं ते शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, आपल्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि सध्या ते आमदार आहेत. आमदारांचं त्यांचं काम खूप छान आहे. दर्यापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात त्यांचं काम आहे आणि जनमत पूर्ण त्यांच्या बाजूने आहे दर्यापूर विधानसभेमध्ये. बरं, एक आमदाराचं कार्यक्षेत्र आणि खासदाराचं कार्यक्षेत्र याच्यामध्ये फरक आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की बळवंत भाऊ एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्राला न्याय देऊ शकतील. बळवंत भाऊ असं एक व्यक्तिमत्व आहे की ते पूर्ण जिल्ह्याला न्याय देऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये ते क्षमता आहे. सकाळपासून चालू होतात तर संध्याकाळपर्यंत फक्त त्यांना कामच दिसते, दुसरं काहीही दिसत नाही. बरं, बळवंत भाऊच्या समोर हे दोन दबंग नेते आहेत ज्यांचे एकदम आवाज आणि ते दोन्ही पण जे आहेत त्यांच्या अपोजिट, तर ते दोघं पण दबंग आहे आणि यांची भूमिका एकदम मवाळवादी आहे. तर याच्यामध्ये त्यांच्या स्वभावामुळे काही नुकसान होण्याची शक्यता आहे का. त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या शांत स्वभावामुळे त्यांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि ते भरपूर मतांनी निवडून येणार आहेत. तर दादांच्या मनामधले उमेदवार आहेत काँग्रेसचे बळवंतजी वानखेडे. खूप खूप धन्यवाद दादा. महाविकास आघाडी. मी सुषमा कोटीकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आणि आपण बोलतो आहे लोकसभा निवडणूक 2024 अमरावती. आणि दादा तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे या निवडणुकीमध्ये. आमच्या मनामधला उमेदवारच नाही, ते अमरावती जिल्ह्याचाच खासदारच हे बळवंतभाऊ वानखडे असणार आहे. कारण की स्थानिक खासदारांनी 5 वर्षात युवा पिढीसाठी कुठलाही रोजगार म्हणून आणला नाही. त्यांनी फक्त एक हनुमान चालिसा पठण केलं. त्या हनुमान चालिसेच्या भरोश्यावर जर रोजगार मिळाला असता तर आम्ही हनुमान चालिसाच पठण करत बसलो असतो. हनुमान चालिसा म्हणून रोजगार मिळत नाही, पण त्यांचं तर म्हणणं आहे की त्यांनी रोजगाराचे मेळावे घेतले आणि रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आल्या. MIDC मध्ये कारखाने आले, वॅगन फॅक्टरी आली. तर मग ते काय आहे. मॅडम वॅगन फॅक्टरी हे याच्या पूर्वीचे जे खासदार होते त्यांच्या प्रयत्नामुळे आलेले आहे आणि आज ते पण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी दुसराही कुठलाही प्रकल्प अमरावती जिल्ह्यासाठी आणलेला असं मला काही वाटत नाही. वॅगन फॅक्टरीचं उद्घाटन तर आता काही दिवसांपूर्वीच झालं, तर मग ते उद्घाटन काय होतं. मॅडम जेव्हा उद्घाटन जरी आता झालं पण त्याचं जे काम होतं ह्या मॅडम जेव्हा खासदारही नव्हते त्यापूर्वीच हा आपल्या अमरावती मतदारसंघात प्रकल्प आलेला होता. दादा अमरावतीची लोकसभा निवडणूक आता होऊ घातलेली आहे. तर तुमच्या मनामधला तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण. सध्या परिस्थितीत एकच उमेदवार आहे, तो म्हणजे बळवंत वानखडे. कारण असं आहे की ग्रामीण भागातला मनुष्य आहे, आमदार म्हणून त्यांनी कामही केलं आणि चांगल्या पद्धतीनं सर्वसमावेशक सर्व समाजाला सोबत घेऊन कार्यप्रणाली असल्यामुळं तो माणूस एक नंबरवर राहील असं मला वाटते. परंतु बळवंतजी वानखडे यांची लढत 2 मोठ्या नेत्यांसोबत आहे, तर ते कुठे या शर्यतीमध्ये मागे पडतील का. नाही, आता ही लढाई धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती, जनशक्ती ज्याला म्हणता येईल, अशी लढत 100% निश्चित होणार आहे. आणि आज सर्व सुज्ञान जे नागरिक आहे ते निश्चितपणे जनशक्तीच्या पाठीमागे राहतील आणि बळवंत वानखडे यांनाच निवडून देतील अशी मला विश्वास आहे.